हाय नमस्कार, कशा आहात? आपण आता कांद्यावरच्याच भाज्या सध्या बघणार आहोत, कारण गावाला आम्ही दोघीच काय करायचं समजत नाही, त्यामुळे जास्त होतात. मग वाटण बिटण लावलं ना का भाज्या जास्त होतात, म्हणून मी कांद्यावरतीच शक्यतो भाजी करते. आता आपण आज वाटाणाची भाजी, आज आपण मटारची भाजी बघणार आहे. तर मटारमध्ये बघा मी हे बटाटा घेतले, 2 शेंगा कापून घेतलेले, 2 कांदे बारीक कापलेले, टॅमॅटो बारीक कापून घेतले, कढीपत्ता आणि आलं लसणीची पेस्ट. इकडे आपण गॅसवरती टोप ठेवलेला आहे गरम करत. आपलं टोप व्यवस्थित गरम झालेलं आहे. तेल टाकून घेऊया आपण. व्यवस्थित गरम होऊन देऊया तेलाला आपण. गरम राई टाकूया, तिलाही व्यवस्थित तडतडून द्यायची आपण. आपले राई व्यवस्थित तडतडले, हिंग टाकूया, कढीपत्ता तुम्हाला माहिती आहे मी कापूनच घेते कढीपत्ता. कांदा व्यवस्थित आपण परतून घ्यावा. थोडीशी आलं लसणीची पेस्ट घेतलेली आहे. तिला तांबूस कलर येईपर्यंत आपण परतून घ्यायचं आपल्याला. तांबूस कलर आला, आपण कापलेला टॅमॅटोही टाकला आहे त्याच्यात. त्याला आता व्यवस्थित परतून घ्यायची. खूप छान भाजी होते ही, करून बघा तुम्ही, नक्की तुम्हाला आवडेल. त्याच्यातच टॅमॅटो आपण शिजून देऊ. थोडंसं आपण याच्यावरती झाकण ठेवूया, म्हणजे पटकन शिजेल आपली भाजी. कांदा आणि टॅमॅटो. आपला कांदा बघूया, टॅमॅटो बघूया शिजलेलं. मस्त शिजलेलं आपलं. याच्यामध्ये पण हळद टाकूया. मस्त असं हे झालेलं आपलं टॅमॅटो. आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया. त्यालाही व्यवस्थित परतून घेऊया. कलर आत्ताच बघा किती छान दिसते. मसालाही त्याच्यात व्यवस्थित परतून झाला. आता आपण वाटाणा, बटाटा आणि शेंग हे टाकायचं त्याच्यात. टाकून घेऊया सगळं. मला पण असंच आपण थोडा वेळ परतवायचं व्यवस्थित. झाकण आणि वरून पाणी टाकायचं आपण. आता वाफेवरती 5 ते 7 मिनटं आपण असंच ठेवायचं. मध्ये मध्ये आपण येऊन बघायची भाजी आपली व्यवस्थित शिजते की नाही ते, किंवा खाली लागते की हे बघायचं आपण मध्ये मध्ये. तोपर्यंत झाकण असंच ठेवायचं. झाकणावरती पाणी आणि राहिलेलं पाणी त्याच्यात गरम जर थोडंसं पाणी झालं का त्याच्यात ओतायचं. हे खाली आपली भाजी लागत नाही. आपण झाकण हे काढतोय आणि याच्यावरचं जे पाणी आहे ते थोडं गरम झालेलं आहे, ते थोडंसं आपण याच्यात ओतून घ्यायचं. हे बघा, आता हे ओतलं का थोडंसं, हे बघा थोडंसं पाणी ओतलं
थोडा पण ती हलवून घेऊया भाजी. हलवून झाली परत आपण असंच झाकण ठेवूया. पण 5 ते 7 मिनटासाठी झाकण असंच ठेवायचं आणि मध्ये मध्ये फक्त बघायचं पाणी आपलं वरचं हे सुकलं पाणी ताटलीवर प्लेटवरचं का समजायचं आपलं खालची भाजी थोडी शिजली असेल. आपण थोड्या वेळाने बघूया त्याच्याकडून. मिनटं होऊन गेलेत. आपण झाकण काढून बघूया. मस्त कलर आलेला आहे. थोडं शिजायला पाहिजे. थोडासा गुळ ऑप्शन आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. मी टाकते. थोडीशी चव वेगळी येते, छान वाटते खायला म्हणून मी थोडंसं नावाला गुळ टाकते. चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. परत आपण 4 ते 5 मिनटासाठी आपण असंच गॅसवरती ठेवणार आहे. आणि हे जे पाणी आपल्या प्लेटमध्ये होतं गरम ते थोडंसं ओतून घेऊया. असंच झाकण ठेवूया आपण भाजीवर. आपण बरोबर 2 ते 3 मिनिटांनी शिजून जाईल ती. आपल्या प्लेटवरती जे पाणी असेल ना ते संपलं का समजायचं भाजी आपली शिजते म्हणून. आणि वास येतो आपल्या भाजी शिजल्यानंतर वेगळी. झाकण उघडून बघूया आपल्या भाजीचे. मस्त आपली भाजी झालेली आहे. छान कलर पण आलेला आहे त्याला. हे बघा शिजलेलं दिसते वाटाण आपल्याला. असे खाली बसले दिसले का शिजलेले समजायचे वाटाणे. दाखवते मी. गरम आहे, चटका बसतो. बघ चांगले भेटले तर मला पण लागतील. मस्त आपले वाटाणे शिजलेले. गॅस बंद करूया. कशी वाटते तुम्हाला रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.